साहेब नमस्कार. आलात तुम्ही? आम्ही एकाला उचललंय. एक मिनिट. माणिक घेऊन या त्याला. ओळखता याला? हाच तो माणूस आहे साहेब. यानंच माझ्या हातातून पिशवी हिसकावून घेतली होती आणि पळून गेला होता. याच्याबरोबर आणखीन दोघे जण होते साहेब, पण हा नक्की होता. काय रे, कुठे त्यांचे पैसे? हा साहेब मारू नका साहेब. सिनियर सिटीजनला त्रास देतो. माणिक सर घेऊन जायला. चल रे. साहेब आमचे पैसे मिळतील ना? नक्की मिळते. माझ्या भावावरती आरोप केले त्यांनी, माझ्या भावावरती. म्हणजे यांच्या घरच्यांनी म्हणजे जे काही वागलेत त्यांच्या घरचे ते सगळं सोडून आम्ही चांगुलपणा दाखवायचा, आम्ही आरोप करायचा नाही, हे सगळं विसरायचं आणि माझ्या भावावरती आरोप करायचा. अरे समर, तिच्याकडे तो फोटो आला म्हणून तिला शंका आली असेल. मग अरे म्हणजे तिचा जो आरोप होता तो अगदीच काही बिनबुडाचा नव्हता ना. पण अंशुमन माझ्या भावावरती संशय घेतला. अंशुमन असं करेल? हे बघ, त्या ओळखत नाहीत अंशुमनला, पण मी ओळखतो. आपण कोणावरती शंका घेतो? ज्याच्यावर आपला विश्वास नसतो ना, अशावरती. उदाहरण म्हणून उद्या जर तुला असं कोणी सांगितलं की समरने पैसे चोरले, तू काय म्हणशील त्यांना? तू म्हणशील काय, समरने? शक्यच नाही. समर असं करू शकत नाही, समर चोरी करू शकत नाही, माझा समरवरती पूर्ण विश्वास आहे, मी त्याला ओळखते, असं म्हणशील की नाही? एक सिरियल नंबर सारखा दिसला म्हणून तू संशय घेशील माझ्यावर? पण समर, मी तुला खूप वर्षांपासून ओळखते, चांगलीच. तेच तर म्हणतो ना डार्लिंग, ज्या माणसाला तुम्ही ओळखतच नाही त्याच्याबद्दल तुम्ही का अफवा पसरवताय, का त्याच्यावरती संशय घेताय? एक मिनिट समोर, पसरवलं वगैरे नाहीये. ती तुझी बायको आहे, तिने तिच्या मनातली शंका तुला बोलून दाखवली, एवढंच. हे नवरा बिवरा ना, हे सगळं फ्रॉड आहे, अफवा आहेत या सगळ्या. अरे असं काय? आणि असं आमच्यात काहीही कम्युनिकेशन नाहीये की ज्यामुळे त्यांनी माझ्याकडे नवरा म्हणून बघावं, माझ्याकडे येऊन आपलं मन हलकं वगैरे करावं. मुळात त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता माझ्या भावावरती आरोप केलेत, आणि जे मला अजिबात आवडलेलं नाहीये. ठीक आहे, आता तुझं सगळं ठरलंय, तुम्ही काय म्हणणार मग? म्हणजे आता मी बोलतोय तर तुझं म्हणणं आहे की तू काय बोलणार? हे बघ समर, काहीही माहित नसताना, ओळख नसताना स्वानंदीने तुझ्या भावावर आरोप केला, असा आरोप तू स्वानंदीवर करतोय. हो, पण मग तू तरी स्वानंदीला कितीसं ओळखतोस रे? ती उठसूट असं सगळ्यांवरती आरोप करत फिरते असं तू म्हणतोयस, पण खरंच आरोप करते का तिच्या मनात आज अशी शंका आली हे तुला तरी कुठे माहिती? आणि समजा तिच्या मनात अशी शंका आली असेल तर या घरात तिने कुणाशी बोलून दाखवायची, कुणाला सांगायचं? अंशुमनच्या आईला? तुमच्या मुलांनी घरात पैसे चोरले, चोरी केली असं सांगायचं? आणि तिसरी गोष्ट, सगळ्या जगासमोर तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय आणि लग्न केलंयस, ती तुझी बायको आहे. तुला हे लग्न वगैरे फ्रॉड वाटतंय, पण तिला तसं नसेल ना वाटत कदाचित. ती नवरा म्हणून तुझ्याशी बोलायला आली असेल ना. घे घे, तू ही तिचीच बाजू घे. हे बघ समर, मी ना कोणाची बाजू घेत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की कधी कधी स्वानंदीला सुद्धा बेनिफिट्स ऑफ डाऊट देत जा. आणि हे बघ, हे चिडणं बंद कर. असं आयुष्यभर तिच्यावर चिडून नाही राहू शकत एकत्र. बायको आहे तुझी, ती झाली आता लग्नाला काही दिवस. जरा जरा समजूतदारपणे वाग तिच्याशी. म्हणजे काय काय करू काय मी? हे बघ, माझी कुठलीच अपेक्षा नाही. त्या आमच्या घरात येऊन राहतात, राहू दे. त्या माझ्यासमोर आयुष्यात कधीही परत आल्या नाहीत तरी चालते. आम्ही दोघेही एकच नाव वापरतोय ना, तेवढं बास आहे. आणि मुळात हे सगळं ज्याच्यासाठी केलंय ते माझ्या बहिणीसाठी. ती जोपर्यंत सुखात आहे ना, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे, हो की नाही? बोल काय बोल, तुझी गँग कुठली आहे?
कोण आहे तुमचा भाई? कोण साहेब मारू नका साहेब. कोण आहे तुमचा भाई? साहेब मी काय नाही केलं साहेब. नाही काय केलं? साहेब भाईगिरी करायची असते. नाही साहेब. साहेब हेमंतचा फोन. बाब्या इकडे इकडे. बाब्या नीट ऐक. हे बघ, इथे कोणाचंही नाव घ्यायचं नाही. मला बॉसने पाठवले. हा, आणि काळजी करू नको, पैसे जमा होतील तुझ्याकडे. कळलं का? इथे कोणाचंही नाव घेऊ नको. चल 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 चल. बोल. तोंड उघड, नाहीतर ना तुला दिवस पार तोडेन. साहेब मी पैसे चोरी केले साहेब. हा केलेस ना? मला गरज होती साहेब. माझी मम्मी फार आजारी होती साहेब. मम्मी? अरे तुझ्या मम्मीने 10 वर्ष तुझं तोंड तरी बघितलं असेल का? जुगार खेळण्यासाठी तुम्ही चोऱ्या करता, मला माहित नाही. मला शेंडे लावतोस तू. नाही नाही साहेब, शेंडा नाही लावते साहेब. खरंच आहेत आहेत पैसे आहेत साहेब. खरंच आहेत? हो साहेब. माणिक इकडे या. ह्याच्यावर याच्या एरियात जा आणि हा पैसे देतो काय बघा. नाही दिले ना तर परत घेऊन या. चांगला तोडवतो याला. चल रे चल चल निघ. हे टपली, बॉस तुला पैसे देतील, ते घेऊन तू तुझ्या एरियात ये. हो साहेब, आपण एकदम क्वालिटी काम केलं होतं, पण तो बाब्या कुठे माती खाल्ली काय माहिती, काय कळलं नाही, आणि तो पोलिसांच्या ताब्यात अडकला. ते सगळं सोड रे बाबा. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. बॉस तुला पैसे देतील, ते पैसे पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचे. हवालदार बाब्याला घेऊन तुझ्या एरियात येतील. त्याला पैसे मिळायला पाहिजे, समजलं? चल ठेव. हाय पिंटे दादा. बोल ग चिमणे, कशी आहेस? हो मी बरी आहे. हाऊ आर यू? घरात सगळे ठीक आहेत ना? जरा टेन्शन आहे रे घरी. बाबांची थोडी काळजी वाटते रे. ऍक्च्युली त्यांची काहीच चूक नसताना त्यांना किती सफर करावं लागतंय. बट यू नो व्हॉट, ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. ते खरंच खूप चांगले आहेत, यु नो. पण बघ ना काय घडून बसलं, काय होऊन बसलं यार. तुझी सासू? फ्रँकली स्पीकिंग, शी इज फिलिंग व्हेरी गिल्टी. त्यांना खरंच खूप गिल्टी वाटतंय. तू तू ठीक आहेस ना? हो पिंट्या दादा, मी 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 बरी आहे. तू असं का सारखं विचारतोस? नाही, काय नाही, सहज. बरं चल, मी कामात आहे, मी करू नंतर फोन. हा पिंट्या. काय ऑल ओके ना? हो, सासरच्यांचं कौतुक करत होते आधीला. म्हणजे आज असं नाही, याच्या आधी सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलंच बोलत होती. म्हणजे याचा अर्थ ती सुखात आहे, आनंदात आहे. ग्रेट. आणि ती मंडळी म्हणजे स्वानंदी सुद्धा त्याच मंडळींमधली एक आहे ना. मग समर ती सुद्धा चांगली आणि विश्वास ठेवण्यासारखी असू शकते नाही का? काय वाटतं तुला?